नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CN स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण स्वाध्याय बघणार आहोत सूचना पालन या घटकावरती. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे ख प ग ग प ख ग घ ट प ड ख ग प ट ड प या अक्षरमालेमध्ये कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत आणि या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर या 4 पर्यायापैकी आपल्याला एक उत्तर शोधायचे. तर समान वेळा विचारले आपल्याला. तर समान वेळा म्हणल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये शोधावं लागेल की कोणतं समान वेळेला आलेलं आहे. तर ख प ग प ख ग ट प ड घ. तर ट एक समान आलंय. इथं सुद्धा जे आहे ट समान आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी ड आणि हे ड हे सुद्धा समान वेळेला आलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर 3 जो आहे तर ट 2 वेळा आलं आणि ड सुद्धा किती वेळा आलंय? 2 वेळा आलं. तर ह्या दोघंही 2-2 वेळा म्हणजे समान वेळा आलं, म्हणून ट ड हा ऑप्शन बरोबर आहे. नंबर 2चा प्रश्न आहे टुरिस्ट या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता पर्यायी मराठी शब्द वापरतात? तर या ठिकाणी पर्याय आहेत प्रवासी, पर्यटक, भटक्या आणि दहशतवादी. तर टुरिस्ट हा जो शब्द आहे तर टुरिस्टला मराठीमध्ये पर्यटक असे म्हणतात, म्हणून 2 नंबरचा जो पर्याय आहे पर्यटक हा बरोबर आहे. क्रिया विशेषणदर्शक या शब्दातील मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? तर सुरुवातीला हा जो शब्द आहे आपण हा लिहून घेऊ. क्रिया विशेषण दर्शक. तर या शब्दातील मध्यभागी तर एकूण शब्द किती? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर डाव्या बाजूने आपल्याला 4 शब्द सोडून द्यायचे आणि उजव्या बाजूला 4 सोडून द्यायचे. मध्ये राहिला श. तर मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर विचारलंय, म्हणजे या साईडचं. तर श सोडून आपल्याला डावीकडे 3 मोजायचे. तर या ठिकाणी शे, वी आणि य, म्हणजे 1 2 आणि 3 3 नंबरला या हे अक्षर आहे. तर पर्याय नंबर 1 मध्ये या हे उत्तर दिलेलं आहे, म्हणून या हे उत्तर बरोबर आहे. रक्तस्राव, नैऋत्य, प्रमाणबद्ध, कर्तव्य, श्रद्धास्थान, द्रुतगती, भूतदया या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत? तर मित्र हो, रक्तस्राव जो शब्द आहे तर या ठिकाणी हा जो आहे त आणि हा स्र हे 2 जोडाक्षरे या ठिकाणी आहेत. त्यानंतर नैऋत्यमधलं तला जे य जोडेले हा एक जोड शब्द आहे, जोडाक्षर आहे. त्यानंतर प्रमाणबद्ध शब्द आहे, तर प्रमाणबद्ध मधला प्र आणि ध हे आहे. कर्तव्यमधलं त आणि व्य आहे. श्रद्धास्थानमधलं श्र आहे, धा आहे आणि स्था आहे. आणि द्रुतगतीमधलं द्रु आहे. तर एकूण आपण मोजूया हे किती होते. 1 2 3 हे 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11. तर एकूण जे काही जोड अक्षर आहेत तर ते आहेत 11. पर्यायामध्ये 2 नंबरच्या पर्यायामध्ये 11 दिलेले आहे, म्हणून हे 11 बरोबर उत्तर आहे. आता असे प्रश्न सोडवण्यासाठी की जोडाक्षर जे आहेत त्याचे जे काही प्रकार आहेत तर ते आपण याच्या पाठीमागचा जो काही व्हिडिओ होता सूचना पालनाचा त्या अंतर्गत आपण ते बघितलं होतं की त्याचे नियम कसे कसे आहेत.
तर ते नियम आपण जर माहीत करून घेतले तर असे प्रश्न आपल्याला सोडवता निश्चितच येतील. पुढचा प्रश्न आहे, प्रभात फेरी या शब्दातील अक्षरापासून किती दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात? तर प्रभात फेरी यापासून आपल्याला हे जे शब्द आहेत दोन अक्षरी हे आपल्याला बनवायचे. तर यामध्ये आपण अर्थपूर्ण शब्द बनवू शकतो. प्रभा हा अर्थपूर्ण शब्द बनवता येईल. प्रत हा एक शब्द बनवता येईल. त्यानंतर भात शब्द बनवता येईल. त्यानंतर भारी शब्द बनवता येईल. त्यानंतर तरी शब्द बनवता येईल. फेरी शब्द बनवता येईल आणि रीत शब्द बनवता येईल. मग एकूण किती झाले? 1 2 3 4 5 6 आणि 7. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये 7 हे उत्तर दिलेलं आहे, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. तर प्रभात फेरी या शब्दातील अक्षरापासून आपल्याला दोनच अक्षराचे 8 आहे, तर आपण दोन अक्षरीच बनवले. तर दोन अक्षरी एकूण शब्द जे आहेत ते 7 बनतील. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे या म्हणीतील तिसऱ्या व सातव्या शब्दातील अक्षराची बेरीज दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षराच्या बेरजेपेक्षा कितीने कमी व जास्त आहे? तर लवकरला आपण 1 नंबर देऊ, निजेला 2 नंबर देऊ, लवकरला परत 3 नंबर देऊ, उठेला 4 देऊ, तयाला 5 देऊ, ज्ञानाला 6 देऊ, संपत्तीला 7 देऊ, आरोग्याला 8 देऊ आणि लाभेला 9 देऊ. तर विचारलंय काय, या म्हणीतील तिसऱ्या व सातव्या शब्दातील. तर तिसरा जो शब्द आहे तो आहे लवकर आणि सातवा जो शब्द आहे तिसऱ्या व सातवा शब्द आहे संपत्ती. तर या ठिकाणी लवकर मध्ये आहेत 4 शब्द म्हणजे अक्षर एकूण आणि संपत्तीमध्ये आहेत 3. तर 4 आणि 3 एकूण झाले 7. आता पुढं काय म्हणलंय त्याने, या म्हणीतील दुसऱ्या व चौथ्या शब्दातील. दुसरा शब्द काय आहे? निजे. त्यानंतर चौथा शब्द काय आहे? उठे. तर निजेचे 2 उठेचे 2 झाले किती? 4. चौथ्या शब्दातील अक्षराच्या बेरजेपेक्षा कितीने कमी व जास्त आहे? तर या ठिकाणी याच्यात एकूण किती येतात? 4 येतात आणि या ठिकाणी येतात 7. तर दोघात फरक कितीचा आहे? 7 आणि 4 मध्ये फरक आहे 3चा फरक पडतो वजाबाकी जर केली तर. म्हणून तिसऱ्या व सातव्या शब्दातील जे काही अक्षरांची बेरीज आहे तर ती दुसऱ्या व चौथ्यापेक्षा कितीने जास्त आली? 3ने जास्त आली. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढील पैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला वे हे अक्षर ठेवले की पगार या अर्थाचा शब्द बनतो, पण शब्दाच्या शेवटी या हे अक्षर ठेवले की मुलगी या अर्थाचा शब्द तयार होतो? तर आपण जर सनच्या पुढे जर वे ठेवलं तर व्यसन होतंय, पण त्याचा अर्थ पगार होत नाही. मोरच्या पुढे जर वे ठेवलं, वे मोर, तर त्याचा अर्थ पगार होत नाही. पण तन या शब्दाच्या पुढे जर कधी आपण वे ठेवलं तर वेतन शब्द तयार होतो आणि त्या वेतनचा अर्थ काय होतो? पगार होतो. बर, पुढे तो काय म्हणतो? शेवटी या ठेवा. तर समजा हे वे काढून टाकलं आपण, ह्या तनच्या पुढे जर कधी या लावलं तर त्याचा अर्थ काय होतो? तनया. तनयाचा अर्थ होतो मुलगी. म्हणजे आपल्याला पगार आणि वे जर समोर लावला तर पगार अर्थ मिळतो, या जर शेवटी लावला तर तनया म्हणजे मुलगी मिळते. म्हणून 3 नंबरचा जो पर्याय आहे तन हा बरोबर आहे.
कसरत, बरसत, पसरट, नवरस, सरकार आणि रसरशीत. तर हे दिलेले जे वरील शब्द आहेत या शब्दामध्ये किती वेळा र अक्षराच्या लगत म्हणजे रच्या आधी स आलेला आहे असा अक्षर आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे एकूण समजा किती अक्षर आहेत तर ते आपल्याला किती वेळा ते शोधायचं आहे. तर र अक्षराच्या अगोदर म्हणजेच लगत स आलेलं आहे. म्हणजेच आपल्याला सरळ सरळ काय शोधणं आहे की सर कुठे कुठे दिसतंय की रच्या अगोदर स म्हणतंय म्हणून सर शोधायचं. तर या ठिकाणी सर दिसतंय, इथं नाही, इथं सर दिसतंय, इथं नाही, इथं सुद्धा सर दिसतंय, इथं सुद्धा सर दिसतंय. म्हणजे 1 2 3 आणि हे आहे 4. तर रच्या अगोदर स हे अक्षर आलेलं आहे किती वेळा तर ते 4 वेळा आलेलं आहे. म्हणून 4 नंबरचा जो पर्याय आहे हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली याच मराठी वरी. तर ह्या ज्या दिलेल्या काव्यपंक्ती या काव्यपंक्तीमधील इकारांत शब्दापेक्षा आकारांत शब्द कितीने कमी किंवा जास्त आहे. तर सुरुवातीला इकारांत शब्द जे आहेत तर ते आपण शोधू. इकारांत म्हणजे ज्या शब्दांचा शेवट अंत ई या स्वराने झालेला आहे त्याला म्हणायचं इकारांत. तर इकारांत मध्ये आहे मराठी, ह्या ठी मधला ई, त्यानंतर वदली, वदली मधला ली, त्यानंतर ज्ञानेश्वरी, तर ज्ञानेश्वरी मधला शेवटचा आहे री, त्यानंतर घासली, घासली मधला आहे ली आणि त्यानंतरचा शब्द आहे मराठी वरी, म्हणजे मराठी वरी मधला शेवटचा आहे री, म्हणजे र अधिक ई बरोबर री. तर यामध्ये एकूण शब्द किती आलेत 1 2 3 4 आणि हे आलेत 5. आता अकारांत, अकारांत म्हणजे ज्या शब्दामधील शेवटचं अक्षर जे आहे अंत्य जे आहे ते अनी त्याचा शेवट झालेला आहे त्याला म्हणायचं आकारांत. तर आकारांत मध्ये आहे हीच मध्ये च अधिक अ बरोबर च एक, त्यानंतर आहे तलवार यामधला र आणि त्यानंतर आहे या च, म्हणजे याच्यामध्ये एकूण शब्द किती आलेले 3. तर त्याने आपल्याला विचारलेलं आहे की या काव्यपंक्तीत इकारांत शब्दापेक्षा आकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहेत. तर इकारांत जे आहेत ते भरले 5 आणि आकारांत आहेत 3, म्हणजेच ते 2 ने काय कमी. आकारांत शब्द हे इकारांपेक्षा 2 ने काय कमी, म्हणजे हे 3 आणि 5 हे दोघात कितीचा डिफरन्स आला 2चा. म्हणून पर्याय क्रमांक 2 ने ते कमी आहे म्हणून हे उत्तर आहे करेक्ट उत्तर. प्रजाहितदक्ष, ज्ञानवर्धक, रक्षणकर्ता, वृक्ष, स्वतंत्र या शब्दामध्ये जोडाक्षरे किती आहेत. तर यामध्ये प्रजाहितदक्ष हा पहिला जो शब्द आहे यामध्ये प्र हे एक जोडाक्षर आहे पहिलं, त्यानंतर क्ष हे सुद्धा जोडाक्षर आहे, आपण मागील व्हिडिओमध्ये ते बघितलं होतं. ज्ञानवर्धक मध्ये ज्ञा हे एक जोडाक्षर आहे आणि ध हे एक जोडाक्षर आहे. कारण ज्या वेळेला एखाद्या अक्षराला रफार असतो तर त्याचं जोडाक्षरामध्ये गणना होती. त्यानंतर रक्षणकर्तामध्ये क्ष जो आहे हे एक जोडाक्षर आहे आणि ता हे एक जोडाक्षर आहे. वृक्ष या शब्दामध्ये क्ष जे आहे हे सुद्धा जोडाक्षर आहे आणि स्वतंत्रमध्ये स्व आणि त्र हे पण जोडाक्षर आहे. तर आपण एकूण किती होतात ते मोजू.
1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर एकूण जोडाक्षराची संख्या होती 9. तर 9 कुठे? 4 नंबरला 9 हे उत्तर दिलेलं आहे, म्हणून हे उत्तर बरोबर आहे.